लाडकी बहीण योजनेपासून गोंदिया जिल्ह्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहू नये म्हणून गोंदियात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनजागृती करण्यात येत असून आज राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र जैन, सभापती पूजा अखिलेश सेठ यांनी पत्रकार परिषद घेत या योजनेबद्दल माहिती दिली आहे। मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर राज्य सरकारने 1 जुलैपासून महाराष्ट्रात देखील लाडकी बहीण योजना सुरू केली असून 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरण्याची अंतिम तारीख असली तरी राज्यात गोंदिया जिल्हा हा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यात नंबर 1 वर असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र जैन, गोंदिया जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती पूजा अखिलेश सेठ यांनी दिली आहे। तर जिल्ह्यात एकही महिला लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये म्हणून गोंदियात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी शिबिरे राबवण्यात येत आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस देखील कामाला लागली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आता पूर्ण गोंदिया तालुक्यात 82,700 फॉर्म आलेले आहेत। 80,000 फॉर्म व्हॅलिड आहे आणि पूर्ण जिल्ह्यात 9 तारखेपर्यंत 2,88,000 फॉर्म आलेले आहेत आणि आता आकडा प्रत्येक दिवस वाढत आहे आणि गोंदिया तालुक्यात जे 1100-1200 जे कमी आहे त्यांच्यामध्ये काही त्रुटीची पूर्तता नाही। हे त्रुटी लवकरात लवकर पूर्ण करून कोणतीही अर्ज नामंजूर नाही झाली पाहिजे म्हणून ते शासकीय सदस्य म्हणून आमचे 2 सदस्य आहे ते पण त्याच्यावर लक्ष घालतील आणि गोंदिया शहराचा जे प्रश्न आहे आणि गोंदिया जिल्ह्याचा जे प्रश्न आहे त्याच्यात आम्ही आजच आमचे मोरगाव अडचणीचे आमदारशी बोललो की लाडली बहीण योजनेसाठी पूर्ण आपली यंत्रणा कामावर लागली पाहिजे। कोणती आपली पात्र आपले जे अर्जदार आहे, आपली बहीण लाडकी बहीणमध्ये जे योजनामध्ये जे अर्जदार आहे ते कुठे राहिले नाही पाहिजे। अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने ही योजना जे महायुती शासनाने दिली आहे यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि आमचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल साहेब यांनी आम्हाला एक निर्देश पण दिलेला आहे की या योजनेचा लाभ सर्व जास्तीत जास्त जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना मिळाला पाहिजे। पूर्ण जिल्ह्यात पणाला गेला गोंदिया जिल्ह्याचे सभापती होण्याचे समाज कल्याण सभापतीच्या नात्याने माझ्याकडे जो डाटा आहे त्या हिशोबाने 2,88,773 इतक्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत पूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये। त्यापैकी 2,80,251 इतक्या लोकांचा अप्रूव्हल झालेला आहे फॉर्म। त्यानंतर मग 5,000 साडेपाच जवळपास असं काही हजार लोकांची त्रुटी झालेली आहे। तर त्या त्रुटीसाठी पण आमची शासकीय समिती त्याच्यावर कार्य करत आहे आणि सभापतीच्या नात्याने आणि राष्ट्रवादी पक्षाच्या पण आमचे जे कार्यकर्ते माझ्यासोबत आणि मी सुद्धा जिल्हा स्तरावर 1-2 अशी फेरी लावते ज्या ज्या जागी आम्ही लोकांनी राष्ट्रवादीच्या वतीने सेंटर केलेले आहेत की कुठल्याही महिलेला लाभ देण्यासाठी कुठे चुकता नाही झालं पाहिजे याकरता आम्ही जे कार्य करतो। आणि आमच्यासोबत आमच्या सगळ्या राष्ट्रवादी महिला म्हणजे पुरुष तर असतातच त्याचबरोबर महिलांनीसुद्धा सपोर्ट दिलेला आहे। जसे ग्रामपंचायतचे सरपंच ज्या जागी सरपंच आहेत, काही आमच्या पंचायत समिती सदस्य आहेत, जसं सावरीमध्ये सरला चिकलोंडे आणि आता कीर्तिताई पटले आणि अशा आणि एकोडीमध्ये आपल्याला माहितीच आहे अश्विनीताई पटले त्यांचेसुद्धा सेंटर आहेत। अशा जागी आम्ही निःशुल्क महिलांचेसुद्धा फॉर्म भरतो आणि त्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने साहेबांनी आमच्या महिलांना सक्षमीकरणाकरिता म्हणजे ही योजना काढली आहे त्यासाठी आम्ही त्यांचं नेहमी साथ आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच येणाऱ्या रक्षाबंधनपर्यंत आमच्या महिलांच्या अकाउंटला सुद्धा 2 महिन्याची म्हणजे त्यांचा जो लाभ आहे भेटणार आहे। तर ज्या महिलांचे किंवा कुटुंबियांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत आहे अशा महिलांनी या योजनेचा अर्ज करायचा आहे। तर ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल केला आहे अशा लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी 1 किस्त देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र जैन यांनी दिली आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।